मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर, आज आपण म्हणजे फायनान्शियल फ्रीडम कसा अचीव्ह करायचा. सर, जनरली आपली जी सुरुवात होते म्हणजे MSME करता इट इज ऑलवेज पैशाची मारामारी. म्हणजे कंटिन्युअस दिवसभर सकाळी उठले किती कलेक्शन करायचं आणि कोणाचं किती पेमेंट करायचं त्याच्यावरच आपली भागदौड चालू असते. सर, तर तुम्हाला मी म्हणजे व्हॉट हॅपन्स अभिजित सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण जेव्हा बिझनेस करतो तर आम्ही फार कन्फ्यूज असतो. म्हणजे पर्सनल फायनान्स, बिझनेस फायनान्स ते सर्व मिक्स झालेलं असतं. म्हणजे कधी कधी वी लिटरली टेक लोन्स फ्रॉम फादर ब्रदर्स टू मेक द पेमेंट ऑफ सप्लायर्स. सो व्हॉट आय वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम यू इज की आपण आपलं बिझनेस फायनान्स आणि पर्सनल फायनान्स कसं सेपरेट करू शकतो. म्हणजे व्हॉट आर द डिफरंट वेज वी कॅन मॅनेज इट. आता इथे ज्या अर्थी एवढे जण इथे या कॉन्फरन्सला आलेले आहेत त्यांना पुढे काहीतरी करण्याची उर्मी आहे, त्याचा अर्थ त्यांनी ऑलरेडी काही चांगले टप्पे ओलांडलेले आहेत आणि त्यांना त्यांची मोठी स्वप्न आहेत ती त्यांना पूर्ततेला न्यायची आहेत. तर अशा वेळेला कसं असतं की आपल्याला जेव्हा आपण धंदा करत असतो त्याच्यामधली अडचणींना तोंड देत असतो त्याच वेळेला आपल्याकडे पारिवारिक जबाबदाऱ्या असतात, आपल्याला आपल्या परिवाराची काळजी घ्यायची असते. त्यामुळे एखाद्याची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर ह्या सेपरेशनला काही अडचणी येत नाही. पण एखादं त्या टप्प्यावर जर पोचला नसेल तर एक शिस्त म्हणून आपल्याला जी काही आपली धंद्यामधली बचत होते, जी काही आपण परिवारासाठी वापरू शकतो त्यातला काही भाग हा चांगल्या प्रकारे गुंतवणं हे अत्यंत आवश्यक असतं. शेवटी तुम्ही धंद्यात गुंतवत असता आणि तुम्हाला पर्सनल फायनान्समध्ये सुद्धा कुठेतरी गुंतवणूक करायची असते. मगाशी सचिन सर म्हणाले की फ्रॉम अ बॉरोअर यू शुड बिकम अ लेंडर. मी असं म्हणेन फ्रॉम अ बॉरोअर यू शुड बिकम एन इन्व्हेस्टर. या दोघांमध्ये या मानसिकतेत खूप मोठा फरक आहे. ज्या अर्थी तुम्ही उद्योग सुरू केला त्या अर्थी यू आर ऑलरेडी अन इन्व्हेस्टर, हे तुम्ही लक्षात घ्या. सो प्लीज डू नॉट बिकम अ लेंडर, बिकम एन इन्व्हेस्टर ॲट पर्सनल लेवल ऑल्सो. म्हणजे माझं सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा कन्व्हेन्शनल विजडम कसा असतो तर तुमचं जे वय असतं असं गणित सांगतात फायनान्शियल प्लॅनर्स की 100 वजा तुमचं वय एवढेच तुमचे पैसे हे गुंतवणुकीत म्हणजे शेअर बाजारात असले तथाकथित सेफ्टीच्या दृष्टीने तुम्ही बघितलं पाहिजे. मला आत्ताच 60 पूर्ण झाली पण माझे 98% हे गुंतवणुकीत आहेत. फक्त 2% पैसे हे गरज म्हणून दे आर इन बँक डिपॉझिट्स. त्यामुळे तुम्ही जसे धंद्यात गुंतवता तसेच तुमचे जमलेले पैसे हे दुसऱ्यांच्या धंद्यात गुंतवायला शिका की ज्याच्यामध्ये यू विल बी एबल टू कंपाऊंड ॲट व्हेरी सुपिरियर रेट. माझा मराठी चॅनल आहे अन्वयार्थ, त्याच्यावरती मी एक चला होऊया शेअर बाजारावर स्वार नावाची मालिका केली आहे. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं आहे की मराठी माणसा 16% निदान परतावा मिळवणं हा तुमचा अधिकार आहे, त्यापासूनही तुम्ही वंचित राहणार का, असं एक त्यानंतर आपण बोलू. पण त्याही तुमच्या अधिकारापासून तुम्ही वंचित राहणार का असा एक मी प्रश्न उपस्थित केला आहे. मला वाटतं आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. मी इथेच थांबतो. थँक्यू सर. तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे सर श्रीरंग सर तुम्हाला आहे बेसिकली की हे आम्ही जेव्हा आपण UFC की डायव्हर्स सेट ऑफ कंपनीज तुम्ही जेव्हा बघतात राईट, तर काही लोक ते पूर्ण आपला पैसा बिझनेसमध्ये टाकतात आणि काही लोक दे टेक फुल लिव्हरेज बेसिकली. म्हणजे जेवढं लोन घेता येईल इवन म्हणजे मला तर वाटतं की किडनीवर मॉर्गेज असतं तर त्यांनी ते किडन्या पण मॉर्गेजवर ठेवल्या असत्या राईट सर. सो व्हॉट इज द बेस्ट बॅलन्स. म्हणजे कसं ते आपण हाऊ यू मॅनेज बिटवीन युअर वेदर यू इन्व्हेस्ट फुल्ली ऑर यू टेक लोन फ्रॉम द बँक्स हाऊ यू मॅनेज दॅट बॅलन्स. मी उत्तर द्यायच्या आधी एक मजेदार किस्सा सांगतो. यांनी किडनीबद्दल बोलण्यात काही वर्षांपूर्वी एक पिक्चर आला होता हरिश्चंद्राची फॅक्टरी दादासाहेब फाळक्यांवर. ते एका मनी लेंडरकडे गेले होते आणि म्हणाले होते की काय त्यांनी विचारलं काय मॉर्गेज ठेवायला. तर म्हणे काही नाही, माझे आयडियाज आहेत, विचार आहेत. तर आम्ही आयडिया आणि विचार मॉर्गेज करत नाही. त्याच्यात त्यांच्याकडे फिल्म बनवण्याची आयडिया होती आणि पण ते म्हणे की आम्ही आयडिया मॉर्गेज करत नाही. तर त्या किडनीवर मला तो किस्सा आठवला. कसं असतं की हा एक खूप मोठा विषय आहे की किती लोन घ्यायचा काय घ्यायचा हा खूप मोठा विषय आहे. पण त्याच्यात थोडक्यात मी सांगतो की 2 प्रकारचे लोक असतात. एक जसे सचिन सर म्हणाले की खूप लोन घेतात आणि काही लोन घ्यायला खूपच घाबरतात.
आणि ते म्हणतात की मी काहीच लोन घेऊन करणार नाही, मी सगळं स्वतःच्या पैशाने करेन. या दोन्ही माइंडसेट चुकीच्या आहेत. कारण की आपण समजा टेक्निकली त्याचा विचार केला तर कुठल्याही व्यवसायामध्ये एका सर्टन लेवल ऑफ लोन किंवा आपण ज्याला टेक्निकल भाषेत डेट म्हणतो किंवा टर्म लोन म्हणतो, कुठल्याही प्रकारचं लोन, एक ऑब्लिगेशन टू पे हे पाहिजे. ते का पाहिजे हा खूप मोठा विषय आहे, पण एक लोन पाहिजे. त्यामुळे लोन किती घ्यायचं त्याचा एक मापदंड आहे आणि त्या मापदंडापर्यंत किंवा त्या लेवलपर्यंत प्रत्येक उद्योजकांनी लोन घ्यावं आणि त्यांनी खूप फरक पडतो बिझनेसच्या ग्रोथला. सो असं नाही आहे की ते पेंड्युलम स्विंग व्हायला पाहिजे की मी आयदर सगळं स्वतःहून करीन किंवा सगळंच लोननी करीन, असं नाही आहे. त्याचा एक मिड पॉईंट आहे आणि प्रत्येक बिझनेसचा तो मिड पॉईंट वेगळा आहे. काही लोकांना एक्स लोन जमतं, काही लोकांना वाय लोन जमतं, पण तो मिड पॉईंट शोधून प्रत्येक व्यवसायामध्ये त्या ऑप्टिमम लेवल जी आपण म्हणतो ती ऑप्टिमम लेवल शोधून तिथपर्यंत लोन घेणं हे लोकांनी करावं. कारण की त्याची जी मल्टिप्लायर इफेक्ट आहे आपल्या बिझनेस ग्रोथवर तो नक्की होतो. सो तो बॅलन्स मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे आणि तो बॅलन्स आपल्या व्यवसायाला काय तो मिड पॉईंट आहे हे शिकून घेणं पण इम्पॉर्टंट आहे. राईट. तर तुमचं म्हणणं आलं की वी शुड नॉट फुल्ली बी इन्व्हेस्टेड इन द बिझनेस ॲट द सेम टाईम, म्हणजे पूर्ण लिव्हरेज पण नको करायला. तर असे काही मेकॅनिझम्स असतात का, तो मिड पॉईंट जो तुम्ही सांगता तो कसा सापडून काढायचा, का काय रेफरन्स पॉईंट्स असतील म्हणजे त्याच्याकरता? त्याचे बरेच रेफरन्स पॉईंट्स आहेत, पण ते प्रत्येक व्यवसायाला वेगवेगळे आहेत. ओके. नंबर 1. नंबर 2, त्याच्यात समजा मी ते अगदी सिम्पल मांडलं विदाऊट काय फॉर्म्युलाज किंवा काही टेक्निकल किंवा असं, तर 3 रेफरन्स पॉईंट्स त्याचे माझ्या मते लोकांनी पाळावे. की सगळ्यात अगदी बेसिक म्हणजे आपण आपला तो EMI जो येतो किंवा जे काय आपले ऑब्लिगेशन्स आहेत, CCवर आहेत किंवा टर्म, ते आपण मीट करू शकतो की नाही. आणि बरेच वेळा काय होतं की जसा तुमचा पहिला प्रश्न होता की घरगुती फायनान्स आणि कॉर्पोरेट फायनान्स, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा होम लोनला जातो तेव्हा आपण नेहमी बघतो की आपला EMI आपल्या सॅलरीपेक्षा जास्त नाही आहे ना. राईट. तोच विचार आपण आपल्या व्यवसायात पण करू शकतो की आपण व्यवसायाला घेतलेला जो लोन आहे त्याचा EMI आपल्या कॅश फ्लोपेक्षा जास्त नाही ना. राईट. सिम्पल विचार आहे ना. जो आपण घरी करतो तोच आपण व्यवसायामध्ये करू शकतो. राईट. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आपले खर्च काढून आपल्याकडे जो कॅश फ्लो उरतो त्याच्यातून आपण तो EMI भरू शकतो की नाही. का जसं तुम्ही म्हणाल तसं या नातेवाईकडे जा त्या नातेवाईकडे जा फक्त आपला EMI भरायला, तशी स्थिती नाही आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाची जी बॅलन्स शीट असते किंवा त्याचं जे वर्किंग कॅपिटल असतं ते बघून आपल्याला ते त्या वेळेला तो EMI भरता आला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली जी बँक आहे किंवा आपले जे फायनान्सर्स आहेत ते आपल्या बुक्सला कसं बघतात. हे असे सगळे थोडे ठोकटाळे आहेत. म्हणजे आत्ता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तो एक वेगळा विषय आहे. पण थोडेसे असे बेंचमार्क्स आहेत. पण त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यांना वन फिट ऑल सोल्युशन नाही आहे. ते प्रत्येक व्यवसायाचा जर बेंचमार्क वेगळा असेल, प्रत्येक एक गार्मेंट मॅन्युफॅक्चररचे जे रेशोज असतील तेच रेशो स्टील मॅन्युफॅक्चररला नसतील. राईट. तर ते आपण आपल्या मित्राला मिळालं लोन म्हणून आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला मिळालं म्हणून कोणाला मिळालंच पाहिजे असे एवढं जनरलायझेशन त्याच्यात होत नाही. राईट. म्हणजे यू आर राईट. म्हणजे देखादेखी चूल की आपण काय करतो की याला लोन भेटला किंवा यांनी एवढा लोन घेऊन इन्व्हेस्ट करतोय, तसं ते आपण अप्लाय नाही करावं. आपली परिस्थिती बघून, आपल्या बिझनेसचे बघून ते करावं. थँक्यू सर. सर पवन सर, तुम्हाला एक म्हणजे आता नाव वी आर टॉकिंग अबाउट लोन, राईट. यु नो बेसिकली आम्हाला म्हणजे ॲज अ बिझनेसमॅन, राईट, किंवा आम्ही जे बुक्समध्ये अकाउंट्समध्ये पण शिकतो, देर आर ओनली व्हॉट वी अंडरस्टँड इज की कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट हेच 2 लोन माहीत असतात बेसिकली, राईट. किंवा मॅक्झिमम लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, ज्याच्याकरता आम्ही फार घाबरतो म्हणजे, राईट. तर अजून काय काय ऑप्शन्स आहे बेसिकली लोन घेण्याकरता? व्हॉट आर द डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल टू एनी SME और MSME? नमस्कार. सो बरीच ऑप्शन्स आहेत ऑफकोर्स, बट बरेच वेळा MSMEमध्ये व्हॉट वी ऑब्झर्व इज की सिंगल पार्टी डिपेंडन्स असतं. म्हणजे एक कोणीतरी हा बिझनेस उभा करतो आणि ही इज रनिंग द ओव्हरऑल शो. सो त्याला मॅन्युफॅक्चरिंग पण बघायचं आहे, सेल्स, रिकव्हरीज आणि ॲज वेल ॲज फायनान्स ॲस्पेक्ट पण ही हॅज टू टेक केअर ऑफ. सो अगेन माय सजेशन वुड बी टू गो फॉर कन्व्हेन्शनल प्रोडक्ट्स ओनली. म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत OD, CC आणि टर्म लोन,
सो टू स्टार्ट विथ हे फार इझी आहेत समजायला, कारण आपण एका साईडला बिझनेस करतोय आणि दुसऱ्या साईडला ही फायनान्स ॲस्पेक्ट पण आपल्याला मॅनेज करायचं आहे. सो फॉर फर्स्ट जनरेशन किंवा असे जे युनिट्स आहेत दे शुड ॲक्च्युली स्टार्ट विथ दीज प्रोडक्ट्स. नाऊ वेन वी रीच अ पर्टिक्युलर क्रिटिकल बिझनेस लेवल की वी हॅव गॉट वर्कफोर्स, बाकीचे ॲस्पेक्ट्स पण समजून घ्यायला आपल्याकडे देर इज मशिनरी अवेलेबल. सो त्यावेळेस देर आर प्रोडक्ट्स लाईक पॅकिंग क्रेडिट आहे, लेटर ऑफ क्रेडिट आहे, बँक गॅरंटीज आर देअर, bill discounting facilities are there. So these are all products but which require a certain level of discipline. म्हणजे ह्या प्रोडक्ट्सला आपण गेलो तर कुठेतरी डेडलाईन्स असतात, डॉक्युमेंटेशन्स हॅज टू बी स्ट्रॉंग. सो इन सच केस माय सजेशन फॉर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स वुड बी टू गो फॉर कन्व्हेन्शनल प्रोडक्ट्स फर्स्ट, build up the business scale and then go for this what you say advanced product where there is some cost saving also. Right. So when you are just starting the business, go for the standard products. You should go for conventional products which are easy to monitor also. Stock statement, आपला debtors level किती आहे, this all can be managed very easily at a very what you say amateur level. Right. Yes sir. एक थोडासा पर्स्पेक्टिव्ह मला असं वाटलं की याच्यामध्ये द्यावा, तो म्हणजे खूप महत्त्वाचे मुद्दे आले, परंतु कर्ज केव्हा घ्यावं आणि केव्हा घेऊ नये याचं ताळतंत्रसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि ते बाहेरची जी परिस्थिती आहे त्यातली काय सायकल्स काम करत आहेत. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. तुमच्यापैकी ज्या कोणी लोकांनी गृहकर्ज 2005-2006 मध्ये काढून घर घेतलं असेल ते खूप आनंदात असतील, आणि ज्यांनी 2015 साली गृहकर्ज काढलं असतील ते अजूनही साशंक असतील. याचा अर्थ टायमिंग इज एव्हरीथिंग. तुम्ही गुंतवणूक करतानाही टायमिंग महत्त्वाचं आहे, तुम्ही कर्ज घेतानाही टायमिंग महत्त्वाचं आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कर्ज घेतल्यानंतर जर ते अपसायकल असेल तर तुम्हाला त्या कर्जाचा प्रचंड लाभ होईल, आणि जर त्यावेळेला सगळीकडे बूमची परिस्थिती असेल आणि तुम्ही जर कर्ज काढलं असेल तर यू आर एक्सपोजिंग युअर सेल्फ टू अ डाऊनसाईड रिस्क. जे धंदे खूप मोठे झाले जगामध्ये, एक आपण उदाहरण घेऊया, मित्तल्स, आर्सेलर मित्तल. त्यांनी काय केलं, त्यांनी अशा वेळेला जेव्हा सगळा धंदा संकटात होता त्यावेळेला त्यांनी कर्ज घेतली आणि धंद्यामध्ये गुंतवणूक केली. जेव्हा अपसायकल सुरू झालं तेव्हा तीच कपॅसिटी त्यांची उपयोगी पडली. पण ज्यांनी अशा चुका केल्या की ज्या वेळेला एक्सपान्शन करायला गेले, जेव्हा सगळीकडे खूप चांगलं वातावरण होतं, त्यांना दीर्घकाळ त्या गुंतवणुकीबद्दल पश्चात्ताप करावा लागला, त्या कर्जाबद्दल पश्चात्ताप करावा लागला. त्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की टायमिंग इज एव्हरीथिंग. त्यामुळे तुम्ही कर्ज काढायच्या आधी प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. ते सायकल कधीही तसंच राहत नाही, नेहमीच वेळ बदलते, त्याचं भान ठेवलं पाहिजे असं मला एक थोडंसं ॲड करावं असं वाटतं. नाही नाही, थँक्यू सर. म्हणजे फार इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलं की टायमिंग इज इम्पॉर्टंट. अँड जनरली देर इज अ कॉन्ट्रेरियन थेरी की म्हणजे जनरली आपण लोन घेतो वेन देर इज एव्हरीवेअर देर इज अ बूम, अँड इन द रिसेशन वी आर व्हेरी स्केअर्ड ऑफ थिंग्स बेसिकली. सो थँक्यू फॉर हायलाइटिंग दिस पॉईंट, यू नो, क्वाईट इम्पॉर्टंट. या पवन सर, आता आपण जेव्हा लोन घेतो राईट, यू नो, अँड जनरली व्हॉट आय हॅव सीन की कधी कधी 3-4 महिने ते 8-9 महिने फक्त डॉक्युमेंटेशनमध्येच जातात. आणि जेव्हा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असते राईट तेव्हा लोन भेटत नाही, आणि जेव्हा ती बिझनेस ऑपॉर्च्युनिटी निघून जाते हातात ना तेव्हा आपण काहीतरी बँक अप्रूव्ह करते लोन. तर व्हॉट वी शुड डू, यू नो, टू प्रिपेअर आवर सेल्स, यू नो, टू टेक लोन ॲट ए राईट टाईम. या राईटली सेड, हा इशू बरीच जण फेस करतात. सो सध्याची जी काही परिस्थिती आहे आणि व्हॉट वी सी ऑफ द इकॉनॉमी, ऑल बँक्स आर ईगर टू फंड. म्हणजे देर कॅनॉट बी अ बेटर टाईम टू बॉरो अ लोन दॅन दिस टाईम. इफ यू अप्रोच एनी बँक्स, एव्हरीबडी इज ईगर टू गिव्ह लोन. बट देन कधीतरी वेन वी अप्रोच, बरीचशी डॉक्युमेंट्स आर मे बी जी त्यांना पाहिजे असतात ती नसतात आपल्याकडे, किंवा ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतात ती नसतात. सो याच्यामध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वाईल टेकिंग अ लोन इज ट्रान्सपरन्सी. वी नीड टू हॅव अ प्रॉपर ट्रान्सपरंट डिस्कशन विथ द बँकर. आपला काय प्रोजेक्ट आहे, आपण काय करतोय, वेदर देर इज अ वायबिलिटी इन द बिझनेस, ही त्याला कळायला पाहिजे. बाकीचे सगळे दोज आर ऑल फिगर्स,
विच वी आर प्रेझेंटिंग, बॅलन्स शीट देतो आहे आपण, CMA प्रोजेक्शन, हे सगळे पोझिशन्स आपण देतो, बट वी नीड टू एक्सप्लेन द वायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. सेकंड थिंग इज की फ्युचर प्रॉस्पेक्ट या प्रोडक्टचे किती असणार आहे. बँक विल ऑलवेज सी की बाबा आपण 5 वर्षासाठी देतो आहे, ॲज सर सेड सायकल जर उलटलं तर या प्रोडक्टचं काय होणार आहे. सो त्याची आयडिया, कारण बँकर कॅनॉट हॅव ऑल दोज आयडियाज, इट इज वी हू हॅव टू स्टडी ॲज अन एंटरप्रिनर अँड प्रेझेंट इट टू द बँकर. देन कम्स द ओन स्टेक, आपलं ओन इन्व्हॉल्वमेंट त्या बिझनेसमध्ये किती आहे, दॅट एनी बँकर वुड सी. देन कम्स द रिपेमेंट कपॅसिटी. आता आपण वी हॅव सिलेक्टेड सम पर्टिक्युलर प्रोडक्ट विच इज जनरेटिंग अ पर्टिक्युलर मार्जिन. सो वेदर बँक्स इंटरेस्ट ऑर प्रिन्सिपल that repayment capacity, whether it is available or not. आणि lastly but importantly the security available. म्हणजे if there is some issue happening in that particular business model, so bank will think what kind of fallback do we have. So हे सगळं कॉम्बिनेशन याचं असतं. if it is a very good business model आणि the repayment capacity is also good as explained by, मग सिक्युरिटी लेवल्स कमी होतात. जिथे कुठेतरी बँकेला वाटतं की अरे दिस इज अ रिस्की प्रिपोजिशन, देन सिक्युरिटी इज आस्क फॉर ऑन अ हायर साईड. सो दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ थिंग. बट या सगळ्यामध्ये वन हॅज टू बी व्हेरी ट्रान्सपरंट. म्हणजे आपलं डिस्कशन जे आहे ते कमीत कमी 1, 2, 3 तासाचं डिस्कशन व्हायला पाहिजे विथ द बँकर, सो दॅट ही रिअली हॅज अन आयडिया की व्हॉट काइंड ऑफ ऑपरेशन्स विल बी देअर, वेदर देअर विल बी मार्जिन्स, हाऊ द रिकव्हरीज विल हॅपन, हाऊ द मार्केटिंग विल हॅपन, हे सगळं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आय डोंट थिंक आफ्टर दिस पर्टिक्युलर डिस्कशन विथ द बँकर इन डिटेल देर विल बी एनी इश्यूज. आणि इफ ॲट ऑल देर हॅज टू बी अ नो फ्रॉम द बँकर, इट विल कम फास्ट. जो डिले आता आपण बोललात, इट जनरली कम्स बिकॉज हाफ हार्टेड इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम बोथ साइड्स आर देअर. So let us from bank side also and entrepreneur side also, let us be transparent enough to discuss at length so that a confidence level is developed. राईट. म्हणजे आपण काय करतो, बँकेकडे जातो तेव्हा काही ना काही अर्धे इन्फॉर्मेशन दाबूनच ठेवतो की ते नाही, कळाल्यानंतर दाबून ते लोन भेटणार नाही असं सर्वांना भीती वाटत असते पैसे. हा तसं पण असेल, बट देन बी व्हेरी ट्रान्सपरंट, बी व्हेरी क्लिअर. सो आणि ऑल बँक्स आर, आय ओनली सारस्वत, ऑल बँक्स आर eager to fund now. So that issue should not be there. राईट. नो थँक्यू. आणि सर आता हे आम्ही जेव्हा लोन घेतो तेव्हा ॲग्रीमेंट, कारण पैसे येत असतात तर आंधळ्यासारखे सिग्नेचर करतो म्हणजे, आणि एवढ्या सिग्नेचर्स असतात की काहीच कळत नाही की कुठं काय साईन करायचं आहे. म्हणजे फक्त सिग्नेचर ते क्रॉस केलेले असतात आणि तिकडं सिग्नेचर करत राहतो. राईट. आणि नंतर जेव्हा रिपेमेंट येतो किंवा वर्ष 1.5 वर्ष निघून जातो किंवा RM चेंज होऊन जातो, राईट, देन त्या ॲग्रीमेंटचं व्हॅल्यू कळायला लागते बेसिकली. राईट. सॉरी आय एम पुटिंग यू ऑन अ रॉंग साईड, बट व्हॉट, म्हणजे आम्ही काय काय दक्षता घ्यायला पाहिजे बिफोर सायनिंग द ॲग्रीमेंट, द लोन ॲग्रीमेंट. सी अगेन हिअर आय विल स्टार्ट विथ ट्रान्सपरन्सी ओनली. आपण एक पर्टिक्युलर बिझनेस प्रिपोजिशन घेऊन बँकेकडे आलेलो आहे. राईट. ओके. आणि देर आर सर्टन एक्सपेक्टेशन्स फ्रॉम दॅट बँक. मग वॉट एव्हर डॉक्युमेंटेशन्स आर देअर ना, दॅट इज जस्ट अ लीगल पार्ट ऑफ whatever sanction has been provided. So whether that particular sanction, reading the sanction letter is the most important thing. Documentation is just a reflection of that. So reading the sanction letter, each and every terms and condition, whether it is in line with what we wanted. See काय होतं, बरेच वेळा एक इम्प्रेशन असतं आणि आपण वी गो टू सम कन्सल्टंट, विथ ड्यू रिस्पेक्ट, वी गो टू सम कन्सल्टंट आणि ते टर्म लोनचं रिपेमेंट 5 वर्ष आणि हे असं डिसाईड करून देतात. बँक ऑल्सो सँक्शन्स, बट अनलेस देर इज अ प्रॉपर डिस्कशन विथ द बँक, सी ऑल रिपेमेंट शुड बी डिपेंडंट ऑन द कॅश फ्लो जनरेशन. कॅश फ्लो सायकल प्रत्येक बिझनेसची वेगवेगळी असते. इट मे हॅपन दॅट 2 वर्ष काहीही जनरेशन नसणार, आफ्टर 2 years देर विल बी कॅश फ्लो जनरेशन. सो ऑल काइंड ऑफ रिपेमेंट्स कॅन बी सेट अकॉर्डिंगली. जर स्टिरिओटाईप 5 वर्ष रिपेमेंटवर आपण गेलोत आणि इफ वी ॲक्सेप्ट दोज कंडिशन्स, देन देर विल बी प्रॉब्लेम इन रिपेमेंट. सो वी शूड स्टडी ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ दॅट सँक्शन लेटर प्रॉपरली. तो व्यवस्थित ॲज पर अवर रिक्वायरमेंट आहे की नाही तो समजून घ्यायचा. ती कॉस्ट आपल्याला परवडणारी आहे की नाही. जस्ट बिकॉज काय होतं की 1-1.5 महिना गेलेला आहे, आता लेट मी नॉट ट्राय विथ सम अदर बँक, many times we end up accepting those sanction letter, which should not be the case. Ultimately हा बिझनेस परपेच्युअली आपल्याला चालवायचा आहे
अँड देर शुड नॉट बी स्ट्रगल इन द इनिशियल फेज. सो सँक्शन लेटर वाचून घेणे इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नाही आता आम्हाला चॅलेंज येतो. सो आय एम चार्टर्ड अकाउंटंट, तर मला तरी थोडंफार कळतं त्याचं म्हणजे. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट यू नो. लॉट ऑफ पीपल डोंट इवन अंडरस्टँड द रेपो रेट, म्हणजे ती जी लिंकिंग असते. तर व्हॉट वी शूड म्हणजे काय करायला पाहिजे, की गुगल करायला पाहिजे, और वी शूड टेक हेल्प ऑफ CA और ए लॉयर? नाही, युअर बँकर विल ऑलवेज बी अ गुड गाईड टू हिम, गाईड टू यू, if you are transparent with him. I am telling you, you explain the business model to him, he will guide you. He can also guide you on the projections and everything. Okay. And we bankers are, because we have been dealing in such kind of activities. In fact, if some projections which are made are going on the wrong side, म्हणजे some assumptions are there की हां या ॲक्टिव्हिटीमध्ये 1-1.5 महिन्यात रिकव्हरी होते, तो विथ अवर एक्सपिरियन्स वी कॅन टेल देम की नाही, या ॲक्टिव्हिटीमध्ये 3 महिने लागतात. ओके. अदरवाइज द होल सायकल विल गो हेवाय. ओके. ओके. सो अ ट्रान्सपरंट डिस्कशन विथ द बँकर, ही विल गिव्ह यू द बेस्ट प्रोडक्ट. ओके. सो व्हॉट यू से इज म्हणजे की जसं आपण डॉक्टर्स बरोबर ट्रान्सपरंट असतो, इट इज अ फायनान्शियल डॉक्टर. बँकर फायनान्स करता बँकर्स बरोबर, Yes. यू शुड बी ॲज ट्रान्सपरंट ॲज Yes. पॉसिबल. नो मेक सेन्स सर. थँक्यू व्हेरी मच. सर आता हे फंडिंग आल्यानंतर श्रीराम सर तुम्हाला प्रश्न आहे. फंडिंग आल्यानंतर आपण बिझनेस चालू करतो, कॅश फ्लो मॅनेज करतो, पण त्याच्यात काय होतं की आपण ॲज अ टेक्निकल पर्सन अकाउंट्स काही कळत नाही. तर अशा काय स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे की ज्याच्यामुळे ते आपल्याला नंबर्स लवकर इझिली कळतील, किंवा अजून त्याचे इम्प्लिकेशन्स कळतील, म्हणजे बेसिकली कसं आहे की ॲज अन एंटरप्रेन्युअर आपल्याला CA जो अकाउंट्स करतो ती शिकायची गरज नाही आहे. आपल्याला देर इज अ समथिंग कॉल्ड ॲज बिझनेस फायनान्स. आपला बिझनेस आपल्याला आपल्या फिनान्शियल नंबर्समधनं कळला पाहिजे. आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड्स कळली नाहीत तरी चालेल. आपल्याला त्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स CA इन्स्टिट्यूट काय नवीन सर्क्युलर काढतं हे नाही कळलं तरी चालेल. आपल्याला आपला बिझनेस, आपला धंदा आपल्या नंबर्समधनं वाचता आला पाहिजे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला डेटा पाहिजे. सगळ्यात मोठा चॅलेंज हल्ली MSMEमध्ये काय होतो की MSME डेटा मेंटेन करत नाही. आणि डेटा मेंटेन केला नाही. आता मी तुम्हाला एक सिम्पल उदाहरण देतो. तुमचे 3 प्रॉडक्ट्स आहेत. ते 3 प्रॉडक्ट्स किती कमवतात कंपनीसाठी हेच आपल्याला समजा माहिती नसेल तर कुठला प्रॉडक्ट ठेवायचा आणि कुठला प्रॉडक्ट बंद करायचा हे नुसतं लोक गट फिलिंगवर घेतात. त्यामुळे खूप सगळे डिसिजन अजूनही MSMEमध्ये गट फिलिंगवर घेतले जातात, जे डेटाप्रमाणे घेतले गेले पाहिजेत. डेटा समोर ठेवून घेतले गेले पाहिजेत. मला असं वाटतं की हा माझा धंदा चालत नाही आहे म्हणून मी हा बंद केला. ठीक आहे, पण तुम्हाला जे वाटतं हे हायपोथिसिस प्रूव्ह करायला पाहिजे डेटानी. ओके. त्याच्यात देर इज अ व्हेरी कॉमन टर्म कॉल्ड हुब्रिस, की जे आपल्या मनाला वाटतं ते आपलं मन आपल्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतं आणि आपण त्या रॉंग डायरेक्शनला जातो. पण तो डेटा मे टॉक समथिंग एल्स. सो सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला प्रत्येक उद्योजकाला आपला बिझनेस ट्रॅक करायचा डेटा मेंटेन केला पाहिजे. हल्ली कितीतरी सॉफ्टवेअर्स, कितीतरी ऑनलाईन सॉफ्टवेअर्स पर मंथ पेमेंटनी अवेलेबल आहे जिथे तुम्हाला तुमचा डेटा मेंटेन करता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो डेटा नुसता मेंटेन नाही करायचा, तर तो डेटा वाचायचा. दर महिन्याला ॲज अ डिसिप्लिन आपण ॲज अन ओनर ऑफ द बिझनेस आपण हा डिसिप्लिन लावला पाहिजे की मी एक 2 तास काढीन, एक 3 तास काढीन आणि माझ्या बिझनेसचा डेटा मी वाचीन. आपण आपल्या बिझनेसचा डेटाच वाचत नाही. आपण कधी वाचतो जेव्हा CA 30 ऑक्टोबरच्या आधी 29 ऑक्टोबरला रात्री आपल्याला बॅलन्स शीट सही करायला देतो तेव्हा आपण आपला डेटा वाचतो बिझनेसचा. आणि आपण आपला बिझनेसचा डेटा 29 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर वाचतो. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला आपल्या बिझनेसचा डेटा दर महिन्याच्या एंडला वाचला पाहिजे, दर क्वार्टरच्या एंडला वाचला पाहिजे. सो डेटा मेंटेन करणं, ॲज अन ओनर आपण आपला डेटा वाचणं आणि त्या डेटा काय आपल्याला मेसेज देतो आहे. हल्ली अख्ख्या जगात लोक म्हणतात डेटा इज द न्यू ऑइल. राईट. सगळ्या डिजिटल मार्केटिंग कंपनीज, सगळ्या टेक्नॉलॉजी कंपनीज डेटावर चालत आहेत. मग आपण MSME डेटावर का नाही चालावं? तर डेटा आपण मेंटेन करून वाचला तर सगळे, तुम्ही जो डिलेसचा प्रॉब्लेम म्हणालात तोही इझी होऊन जाईल. कंपनी म्हणेल बँकेला माझा सगळा डेटा रेडी आहे, कधी हवा आहे सांग, उद्या देतो.
राईट. असं नाही की मी CA ला सांगितलं आहे 15 दिवस लागतील डेटा बनवायला, असं नाही होणार. सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा पैसे आले आणि जसं आपण ग्रो होत गेलो तर आपला डेटा मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अक्रॉस बिझनेस सेगमेंट्स, अक्रॉस व्हेरियस प्रॉडक्ट्स, कसं पण तो डेटा मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा नाही, मला आठवतं म्हणजे की आपण CA कडे जायचो पूर्वी, तर तो विचारायचा टॅक्स किती भरायचा आहे आणि त्याच्या हिशोबाने आपण सर्व रिव्हर्स नंबर्स काढायचो. बट इफ यू आर एन MSME अँड हू वॉन्ट्स टू ग्रो देन ही हॅज टू मेंटेन ए डेटा. सर मग आता हे बेसिकली ॲज अ बिझनेस ओनर म्हणजे तुम्ही डेटा बोलतात, पण डेटा आम्हाला फक्त 2च आठवतात, म्हणजे की सकाळी किती बँक बॅलन्स आहे ना, आणि किती पैसा येतो आहे बेसिकली. तर वी आर ऑलवेज ड्रिवन बाय बँक बॅलन्स, आणि त्याच्यामुळे आमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, पेमेंट डिसिजन्स आर ड्रिवन बाय बँक बॅलन्स ओनली, राईट. तर मग आता व्हॉट वी शुड लुक ॲट अदर थिंग्स वेन वी आर रिव्ह्यूइंग द नंबर्स, बेसिकली वेन वी आर रिव्ह्यूइंग द डेटा. कसं आहे की आता तुम्ही बघितलं असेल तर MSMEची डेफिनेशन पण चेंज झाली आहे, क्रायटेरियाची. जे 5-10 कोटी होते ते 50 कोटीवर गेले. तो काय एक मोठा मेसेजिंग आहे. काय मेसेजिंग आहे की यू हॅव टू थिंक बिग. छोटा विचार करू नका. आता आम्ही थ्रेशोल्ड्स पण वाढवले आहेत. आता जरा तुमच्या धंद्याचा विचार मोठा करा. सो आपल्याला आपलं विजन बदलायला लागेल, आपल्याला आपला स्कोप बदलायला लागेल. जर तुम्ही म्हणालात फक्त सकाळी बँक बॅलन्स किती याच्या पुढे आपल्याला जायला लागेल, कारण की आपल्याला त्या संधी आता समोरून चालून येत आहेत. आता आपण त्या कशा टॅप करतो हे आपल्यावर आहे. तर काय डेटा कॅप्चर करायचा हे तर हा तो खूप मोठा विषय आहे. पण ॲटलिस्ट आपला प्रॉडक्ट, आपला बिझनेस, आपले लोकेशन, आपण जी लोकं ठेवली आहेत त्यांची प्रॉडक्टिव्हिटी, बेसिक तरी आपला पैसा बनतोय का किंवा पैसा कुठे जातोय. आणि प्रत्येक व्यवसायाचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतील, बेंचमार्क्स असतील. त्यामुळे ते ॲज अन ओनर आपल्याला बेस्ट माहिती असतं की काय ट्रॅक करायचं. पण ते ट्रॅक करायला पाहिजे, फक्त आपल्या गट फिलिंगनी नाही गेलं पाहिजे. मेजॉरिटी अजूनही काय होतं MSMEमध्ये की प्रत्येक ओनर म्हणतो की मी 25 वर्ष हा बिझनेस केला, त्यामुळे मी माझ्या गट फिलिंगला जास्त बिलीव करीन. राईट. पण काय होतं की डेटा बरेच वेळा गट फिलिंगला धोका देतो. तर आपण आपला बिझनेस ॲनालाइज केला पाहिजे. आपल्याला जे वाटतं की आपण जे सुरुवात केली आहे, जे काय आपले सेगमेंट्स आहेत, प्रत्येकाने स्वतःच्या दृष्टिकोनातून ते मांडलं पाहिजे आणि ते ट्रॅक केलं पाहिजे. राईट. तर आता नेट मार्जिन आणि ग्रॉस मार्जिन आपण जनरली हे 2 रेशोज किंवा डेटामध्ये हेच बघतो, म्हणजे अजून वेन इट कम. पण व्हॉट आर द अदर रेशोज किंवा व्हॉट आर द अदर फॅक्टर्स वन शुड लुक ॲट म्हणजे ॲक्च्युली प्रॉफिटेबिलिटी मार्जिनपेक्षा कॅशफ्लोवर पण फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस वाईज कॅशफ्लोवर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच लोकांचं कसं असतं की 3-4 बिझनेसेस असतात, पण माहितीच नसतं की 1 का 2 बिझनेस दुसऱ्या बिझनेसला सबसिडाईज करतायत. राईट. आपल्याला वाटत असतं की आपली कंपनी चांगली चालली आहे, पण 2 प्रॉडक्ट्स लॉसमध्ये असतात, 2 व्हर्टिकल लॉसमध्ये असतात, 2 प्रॉडक्ट्स आणि व्हर्टिकल सगळं कव्हर करतात. तर आपल्याला बिझनेस वाईज म्हणजे रेशोजपेक्षा, मी त्या रेशोजमध्ये जाणार नाही, त्याच्यापेक्षा बिझनेस वाईज किंवा प्रॉडक्ट वाईज आपण सगळे रेशोज बघितले किंवा आपण सेगमेंट वाईज सगळे रेशो बघितले की आपण साबण पण बनवतो, आपण डिटर्जंट पण बनवतो आणि आपण शॅम्पू पण बनवतो. तर खूप काय पर्सेंटेज आहे त्याच्यापेक्षा जाण्यापेक्षा आपला शॅम्पू प्रॉफिटेबल आहे का, आपला साबण प्रॉफिटेबल आहे का, आणि आपला डिटर्जंट प्रॉफिटेबल आहे का, हे बघणं जास्त इम्पॉर्टंट. ते कसं बघणार ते तर अगदी सोपं आहे. ओके. पण माइंडसेट बदलणं इम्पॉर्टंट आहे की मी हे 3 प्रॉफिटेबिलिटी बघीन. नाही तर काय शॅम्पू इतका प्रॉफिट कमवतो की डिटर्जंटचा लॉस पण कव्हर करतो, मग आपल्याला कधीच कळत नाही. राईट. 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 या प्लीज. Here also borrowing would play a very important role, कारण फंडिंग जर घेतलेलं असेल, कॅश क्रेडिट लिमिट वगैरे आहे, अँड ॲज ही सेड 2-3 प्रोडक्ट्स आहेत, सो अ रेग्युलर इंटरॅक्शन विथ बँकर हॅपन्स. म्हणजे ही सगळी प्रश्न बँकर पण विचारणार. सो दॅट विल गिव्ह यू अन इन्साईट की हो आपण सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये काय बघायला पाहिजे. राईट. सो ही रेग्युलर इंटरॅक्शनमध्ये ही प्रश्न येतात. सो बॉरोईंग इज इम्पॉर्टंट फ्रॉम दॅट अँगल ऑल्सो. सर, तर पवन सर तुम्हाला म्हणजे पुढचा प्रश्न की आता बॉरोईंगवर आले हो, तर आम्ही बॉरोईंग एकदा लोन घेतला, 1-1.5 वर्ष झाला, थोडंफार रिपेमेंट करतो इनिशियली, मग कॅश ट्रॅपमध्ये अडकतो. तर तुमच्या हिशोबाने माणूस का अडकतो कॅश ट्रॅपमध्ये, आणि काय आपण पहिल्यापासूनच लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे की दॅट वी आर एबल टू रिपे इन द रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी. I will again come on the transparency issue only.
सो इनिशियली you are always, you know, transparent. येस येस इनिशियली जर आपण डिस्कशन प्रॉपरली केलेलं आहे, सो वी वूड नो व्हॉट द वर्किंग कॅपिटल सायकल इज. आपल्याला ते प्रॉपरली माहिती असतं आणि दॅट वी शुड बी एबल टू कन्वे टू अवर बँकर की हे सायकल कसं फिरणार आहे. वी आर अंडर अझम्पशन की ओके आय विल सेल द मटेरियल, गेट द प्रोसीड्स रिअलाइज्ड इन अ पिरियड ऑफ 2 or 3 months, आणि इफ दॅट अझम्पशन गोज रॉंग, राईट, हे सगळे कॅश फ्लो मिसमॅचेस क्रिएट होतात. सो दॅट ॲझम्पशन त्याच्यावर बऱ्याच वेळा काम केलं गेलेलं पाहिजे. कारण इंडस्ट्रीमध्ये बरेच वेळा नवीन बिझनेस आपण काहीतरी टाकतो आणि कोणीतरी केलेला असतो तो बिझनेस, ही माइट बी हॅव्हिंग सर्टन कॉन्टॅक्ट्स आणि विथ सम इंडस्ट्रीज, आणि पेमेंट्स वेळेवर येत आहेत. दॅट मे नॉट हॅपन टू अस. सो ही सगळी बेसिक ॲझम्पशन्स जर आपली क्लिअर असतील तर कॅश फ्लो मिसमॅच होत नाही. आणि जर हे प्रॉपरली डिस्कस केलेलं असेल, सो बँकर्स ऑल्सो अंडरस्टँड की ओके देअर कॅन बी टीथिंग ट्रबल्स फॉर मे बी 1 or 2 years इनिशियली, so a moratorium can be provided. Right. Okay, you need not pay the principal amount for maybe 1 or 2 years. त्यानंतर repayments start होणार. If the business is of such kind that profits will increase over a period of time, then staggered repayments are also given. So all such kind of facilities are available, provided we have been explaining these issues to the banker. fair. या तर म्हणजे अगेन यू आर कमिंग बॅक, यू नो, बी ॲज ट्रान्सपरंट ॲज पॉसिबल. Be as transparent as possible. You will get the best deal from the bank. राईट. अभिजित सर, आता यू नो आय विल कम टू यू. दीज आर व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन्स. म्हणजे यू हॅव टेकन लोन, नाव यू हॅव अचिव्ड प्रॉफिटेबिलिटी. तर पण त्याच्यात एक आता महत्त्वाचं काय होतं की लॉट ऑफ इंडिव्हिज्युअल्स, यू नो, अँड एव्हरीबडी, आय बिलीव्ह मोस्ट ऑफ देम आर रिलाईंग 100% ऑन द बिझनेस इन्कम. म्हणजे पूर्ण घर एक बिझनेस इन्कमवरच चालतो. तर एक ॲज ए SME, MSME आपण काय करायला पाहिजे, म्हणजे की त्याच्यामुळे आपण आपला जो रिलायन्स आहे, हाऊ वी कॅन मॅनेज दोज रिस्क बेसिकली, यू नो, ऑन द बिझनेस इन्कम. मी त्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो, पण त्याच्या आधी आत्ता जो विषय झाला त्याच्याबद्दल एक थोडंसं मला असं वाटलं की 2 वाक्यात सांगावं. मी नेहमी असं म्हणतो की कल्पना करा, एक इंजिन गाडी आहे, त्याला एक इंजिन आहे आणि एक डबा आहे. त्याचं इंजिन हे तुमची मालमत्ता किंवा असेट्स आहेत, आणि त्याचा जो डबा आहे तो तुमची कर्ज आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला उलटं वाटतं की कर्ज हे आपल्याला इंजिन वाटतं आणि असेट्स हा डबा वाटतो, पण तसं नाही आहे. तुम्ही किती मालमत्ता निर्माण करायची, ज्याच्यातनं तुम्ही ओनरशिप तुमची असणार आहे, याच्यावरती तुमची कर्ज अवलंबून आहेत. आणि इथे त्यामुळे आज मोठ्या उद्योगांमध्ये, आणि त्याचा आपल्यालाही एक धडा घेण्यासारखा आहे, 3 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज धरल्या जातात. एक म्हणजे असेट हेवी, दुसरी म्हणजे असेट लाईट, आणि तिसरी म्हणजे असेट राईट. एक साधं उदाहरण देतो. मेरू ही आज अस्तित्वात नाही, पण उबर आणि ओला चालू आहे. याला कारण काय आहे, तर मेरू वॉज अन असेट हेवी स्ट्रॅटेजी. सगळ्या टॅक्सी त्यांच्या मालकीच्या होत्या, त्यामुळे त्या कर्जाचा बोजा एवढा मोठा झाला की मेरू संपली. पण उबर आणि ओलाची एकही टॅक्सी मालकीची नाही, ओयो रूम्सची एकही हॉटेल रूम मालकीची नाही. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये असेट क्रिएशनबद्दल खूप ऑब्सेशन असतं. असेट्स निर्माण करणं, कुठेतरी जाऊन गुंतवणूक करणं, कुठेतरी ऑफिसची जागा घेणं. थिंक बिफोर यू लीप. कारण ह्या सगळ्या मालमत्ता निर्माण करायच्या चढाओढीमध्ये आपण कर्ज आपल्या डोक्यावरती किती उभी करत असतो. त्यामुळे तुमच्या असेट्स हे इंजिन आहे, त्याच्या मागे येणारा डबा ही कर्ज आहे, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे अकारण असेट्स निर्माण करू नका. फिजिकल असेट्स, बी लाईट, हा त्यातला मोठा संदेश आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा असं मी म्हणेन. नंतर जो आत्ता पुढचा प्रश्न आहे की आता जी आपण आपल्या उद्योगाच्या उत्पन्नावरती अवलंबून असतो ते असणारच, त्यासाठी तर आपण उद्योग उभा केला आहे. पण जे आपण पूर्वी कष्ट केले आपल्या उद्योगामधनं, त्यातनं जी पुंजी तुम्ही, जो आधीचा प्रश्न होता की जी बाजूला केलेली आहेत तुमच्या परिवाराच्या नियोजनासाठी, त्याचं उत्तम गुंतवणूक करणं हे आवश्यक आहे. म्हणजे असं गमतीने म्हटलं जातं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ रिच पर्सन अँड अ वेल्दी पर्सन. दोन्ही शब्द साधर्म्य आहे. तर रिच पर्सन इज दॅट पर्सन हू हॅज व्हेरी गुड करंट इन्कम, त्याचं आजचं उत्पन्न खूप चांगलं आहे. पण हू इज अ वेल्दी पर्सन, वेल्दी पर्सन इज दॅट पर्सन, श्रीमंत माणूस तो आहे की ज्याला आजच्या उत्पन्नावरती अवलंबिता नाही आहे. याचं कारण
पूर्वी जे तुम्ही उत्पन्न मिळवलं आणि जे बाजूला ठेवलेलं आहे ती गुंतवणुकीची पुंजी तुमच्यासाठी एवढी सक्षम आहे की तुम्ही आजचे जे तुमचे उद्योग आहात त्यातले जे शॉक्स असतात ते सहजतेने ॲब्झॉर्ब करू शकाल. आता माझ्याच बाबतीत म्हणायचं झालं तर 20 वर्ष मी कुठेही स्वतः आउटरीच केलं नाही. समोरनं बोलवतील तिथेच कन्सल्टिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग, कोचिंग हे सगळे व्यवसाय केले. करोनाच्या काळामध्ये माझं उत्पन्न खूप खाली गेलं, पण इट डिड नॉट अफेक्ट मी, कारण माझी जी आधीची गुंतवलेली पुंजी होती इट वॉज डुईंग एक्स्ट्रीमली वेल. म्हणजे माझं स्वतःची पुंजी 50% गडगडलेली असताना करोनाच्या काळाच्या एका महिन्यामध्ये मी व्हिडिओ निर्माण करू शकलो की ही गुंतवणुकीसाठी खूप चांगली संधी आहे. आणि 80% माझं ऑलरेडी एक्सपोजर होतं. बाकीचे 20% पैसे हे त्यावेळेला गुंतवले आणि त्याचे आज कितीतरी पट झाले. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की तुमची जी गुंतवणूक आहे, वैयक्तिक गुंतवणूक, ही तुमच्या धंद्यामधलं तुमचं प्रेशर कमी करायला खूप मोठं संजीवनी आहे. त्यामुळे जे पैसे तुम्ही धंद्यातनं काढाल ते चांगल्या प्रकारे गुंतवताय की नाही. म्हणून मगाशी मी म्हटलं की ते दुसऱ्याला कर्जाऊ देऊ नका, ते गुंतवा. आणि त्याचा अर्थात मी नंतर अधिक विशद करून सांगेन, पण ते फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक उद्योजकाला माहिती असलेलं एक तत्व आहे, त्याला इंग्रजीमध्ये कंपाऊंडिंग म्हणतात आणि मराठीमध्ये चक्रवाढ म्हणतात. जर तुम्ही 6% पैसे गुंतवलेत तर 1 लाख रुपये 25 वर्षामध्ये 4,46,000 रुपये होतात. तेच जर तुम्ही 20% गुंतवलेत तर ते 1,42,00,000 रुपये होतात. आता त्याचे 4,46,000 रुपये करायचे का 1,42,00,000 रुपये करायचे, हा आपला वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की कर्जाऊ देण्याच्या मागे लागू नका, पैसे गुंतवा. त्याच्या अर्थात खूप सोप्या पद्धती आहेत, आपल्याला वेळ मिळाला तर आपण चर्चा करू. नाही सर, पण तुम्ही नाही, थँक्यू व्हेरी मच सर. पण तुम्ही जेव्हा गुंतवणूक बोलतात तर आता एक आपल्याकडे एक फॅड असतो, म्हणजे की एकतर वाईफ्सचा प्रेशर असतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, राईट. पैसा आला की धनतेरसला जाऊन गोल्ड विकत घ्यायचं, किंवा आजूबाजूला अशी कॉम्पिटिशन लागली असते की कोणाचं घर किती चांगलं आहे ना, मग आपण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा ऑफिस घेतो, राईट. तर व्हॉट आर द अदर एव्हेन्यूज, म्हणजे की विच कॅन गिव्ह मोर रिटर्न्स ॲज कम्पेअर्ड टू दिस 2 क्लास ऑफ ॲसेट्स. सध्या पटकन तुम्हाला डेटा सांगतो, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला 2002-2003 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूण आकार किती होता, एक ढोबळमानाने आपण म्हटलं तो 25 लाख कोटी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार होता. आज तो आकार किती झालेला आहे, एक 19-20 वर्षानंतर तो 2,50,00,000 कोटी झालेला आहे. म्हणजे 10 पट झालेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था गेल्या 19-20 वर्षामध्ये करोना येऊन सुद्धा 10 पट झालेली आहे. मग याचा अर्थ जे उद्योजक आहेत आपल्यासारखे आणि ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या धंदा करतात, जेव्हा अर्थव्यवस्था वाढते त्यावेळेला त्या वाढतात. हे साधी सोपं गणित आहे. आपणही उद्योजक म्हणून केव्हा वाढू, तर अर्थव्यवस्था वाढली तरच वाढू. मग साधं एक तत्व आहे की भारतीय शेअर बाजार, निफ्टी आपण म्हणू, की ज्या 50 सगळ्यात मोठ्या कंपन्या, भारतीय शेअर बाजार याच काळामध्ये जर आपण म्हटलं 25 लाख ते 2.5 कोटी एवढी जी अर्थव्यवस्था झाली, याचा दर साल म्हणजे आपण टक्केवारीचा काढली तर आपल्याला ती असं लक्षात येईल की अर्थव्यवस्था 12%, म्हणजे महागाई आणि खरी वाढ या दोन्हीचा एकत्रित जर आपण विचार केला तर 12% वाढली एवढ्या कालावधीमध्ये. शेअर बाजार निफ्टीचा आपण विचार केला तर ह्याच काळामध्ये 16.5% वाढला, दर साल दर शेकडा. मग हे साधं सूत्र आहे की धंदा केव्हा चांगला होतो कुठल्याही उद्योजकाचा, तर अर्थव्यवस्था चांगली होत असेल तर. मग अर्थव्यवस्थेमध्ये मला गुंतवता येणार नाही का, सहज गुंतवता येईल. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे निफ्टी इंडेक्समध्ये गुंतवा, ती तुम्हाला 16.5% असाच परतावा देईल. म्हणून मगाशी मी म्हटलं की तुम्ही जर सेन्सेक्स किंवा निफ्टी, हां मी निफ्टी सांगतो कारण तुम्हाला 50 कंपन्या एकत्र कव्हर करता येतात, सेन्सेक्समध्ये 30 असतात. मग वाय नॉट स्प्रेड युअर रिस्क अक्रॉस 50 कंपनीज, म्हणून मी निफ्टी म्हणतो. सेन्सेक्स रिटर्न वाईज आर ऑलमोस्ट सिमिलर, काही खूप मोठा फरक नाही. तर सांगायचा मुद्दा असा की तुमचे पैसे गुंतवा आणि हे जे चक्रवाढ व्याज आहे त्याचा फायदा घ्या.
ही चक्रवाढाची शक्ती जी आहे ती प्रचंड आहे. प्लीज डोंट अंडर एस्टिमेट इट, एवढंच मी म्हणेन. I am 85 years. I cannot think of any business now, but I can think of venture capital in the these startups. So, what is your idea as far the venture capitalism, venture finance to the startups? कसं आहे की मी माझी मतं खूप प्रांजळपणे मांडतोय आणि जे मी करतो ते आपल्याला सांगतोय, तेच मार्ग आहे असं माझा आग्रह नाही. परंतु बऱ्याच वेळेला एक विषयाचा विसर आपल्याला पडतो आणि हा मी अनेक वर्कशॉप्समध्ये प्रश्न विचारतो की तुमच्यासाठी गुंतवणुकीचं पहिलं सूत्र काय आहे. आणि मला अनेक उत्तरं येतात, ती सगळी अतिशय ग्राह्य अशी उत्तरं असतात. पण एक उत्तर मला फार अभावाने मिळतं. मी आत्ताही हा प्रश्न विचारतो आपल्याला, आपण थोडा सहभाग करूया. गुंतवणूक करताना तुमचे क्रायटेरिया काय असतात हे मी जाणून घ्यायला मला आवडेल. आपण एक 4-5 उत्तरं घेऊ. यस सर. रिटायरमेंट. ओके. म्हणजे गुंतवणूक निवडताना मी म्हणतोय हां तुमचा ऑब्जेक्टिव्ह कुड बी टू फीड युअर रिटायरमेंट, पण वेन यू सिलेक्ट अन इन्व्हेस्टमेंट व्हॉट आर युअर क्रायटेरिया असं मी विचारतोय. हां ग्रेट. आपण काय म्हणाल? गुड रिटर्न्स. गुड रिटर्न्स. Financial freedom at the earliest. Valuation and financial freedom at the earliest for your own personal purpose. Yeah. Okay, good. Yes, sir. Capital safety. Very true. ही सगळी उत्तरं ग्राह्य आहेत, पण एक सगळ्यात मोठं तत्व मी तुम्हाला सांगतो. समजा मी तुम्हाला आत्ता एक उदाहरण दिलं. आपल्यासमोर बँकर बसलेले आहेत. सारस्वत बँकेने 2 तुम्हाला स्कीम्स, ते रिटेल बँकिंगच हेड करतात, त्यांनी असं म्हटलं की 6.5% आमचं त्या डिपॉझिट स्कीम आहे. पण आमच्याकडे एक अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 9% व्याज मिळेल. फक्त एकच अट, डोंट आस्क फॉर युअर मनी बॅक. तर तुम्ही काय निवडाल? 6.5%. कारण बाबा आता साहेब म्हणाले तसं की मला माझं मुद्दल काढता येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणाले याचा मला आनंद आहे, कारण बहुतेक वेळेला आपल्याला ह्याचा विसर पडतो की इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा क्रायटेरिया हा आहे, कॅन यू एक्झिट फ्रॉम एन इन्व्हेस्टमेंट वेन यू वॉन्ट टू एक्झिट. आणि म्हणून व्हेंचर कॅपिटलच्या बाबतीमध्ये हा एक आपल्याला नेहमी विचार करावा लागतो. आणि म्हणून मी व्हेंचर कॅपिटल कुठल्याही व्हेंचरला फायनान्स करायला जात नाही याला, कारण फॉर मी एक्झिट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जोपर्यंत मला शेअर बाजार 25-30% रिटर्न देऊ शकतो, त्यावेळेला तेवढ्याच रिटर्नसाठी मी माझं आय विल नॉट गो अँड लॉक माय कॅपिटल वेअर आय एम नॉट शुअर अबाउट माय एक्झिट. त्यामुळे तुमच्या वयाचा विचार करता मी असं सांगेन, प्लीज डोंट गो फॉर व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग. फॉर यू एक्झिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, फॉर एव्हरीबडी एक्झिट इज इम्पॉर्टंट. आणि हेच तत्व रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये पण आपल्याला बाळगायला लागतं. तुम्ही रिअल इस्टेट घेणं खूप सोपं आहे, एक्झिट फ्रॉम अ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मी म्हणतोय सत्य आहे का असत्य आहे तुम्हीच सांगा, पण त्याला इंग्रजीमध्ये रिअल ऑप्शन असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आमचं घराची आता रिकन्स्ट्रक्शन व्हायची शक्यता आहे, म्हणून मला घर घ्यायची गरज आहे परिवार म्हणून, पण मी घ्यायची घाई का करत नाही? तर आय वॉन्ट टू कीप दॅट रिअल ऑप्शन विथ मी, की जेव्हा खरंच गरज असेल त्यावेळेला मी माझे पैसे घालून रिअल इस्टेट जरूर घेईन. पण आज ती केवळ 4 वर्षांनी गरज आहे म्हणून मी आज रिअल इस्टेट घेणार नाही. भली ती 5-6% वाढत राहिली तरी इफ आय एम एबल टू कंपाऊंड ॲट 25 to 30%, ती महाग झालेली रिअल इस्टेट मला परवडेल, कारण त्याच वेळेला माझं मुद्दल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती वाढलेलं असेल. हा रिअल ऑप्शन आपण सदैव ठेवला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण कमिट करून बसतो एखाद्या रिअल इस्टेटमध्ये आणि एक्झिट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. आणि मगाशी मी म्हटलं तसं असेट आणि लायबिलिटी ही एक इंजिन आणि एक डबा आहे. तुम्ही कमिट केलेल्या असेट्स त्याच्या पाठोपाठ तुमच्या लायबिलिटीज येणार आहेत. त्यामुळे याचं गाडीचं नेहमी भान ठेवावं असं मला वाटतं. सॉरी मी थोडं लांबलो उत्तरामध्ये. नाही, पण फार महत्त्वाचं सांगितलं सर. म्हणजे कारण काय होतं की जेव्हा पर्टिक्युलरली मॅट्रिमोनियल प्रपोजल्स येतात राईट, तेव्हा विचारलं जातं त्याचे किती फ्लॅट आहे राईट. हां आणि त्याच्यात माणूस त्या भावनेत रिअल इस्टेटमध्ये टाकतो आणि एक्झिटच माहीत नाही. यू हॅव राईटली पॉइंटेड आउट a very important discussion and how one can basically present it,
सर मग आता तुम्ही कोविडचं पण बोलत होतात की तुम्ही कोविडमध्ये यू स्टील वर मेकिंग मनी इन कोविड, आणि कोविड जनरली कोणत्या पण देशाला म्हणजे 100 वर्षातनं एकदा अशी परिस्थिती आली. पण MSMEला आणि SMEला मला वाटतं की दर 4 ते 5 वर्षाला कोविड परिस्थिती येतच राहते, म्हणजे काही ना काही कुठं ना कुठं धोके लागत राहतात. तर आम्ही असं काय करायला पाहिजे म्हणजे बिझनेस ओनर्सनी की कोविड लाईक सिच्युएशन वी कॅन अवॉइड इट? खूप मोठा प्रश्न आहे हा. त्याचं मी थोडक्यात उत्तर असं देईन की एक दोष असा असतो आपल्या विचारामध्ये, आणि ते मानवी स्वभाव आहे, की आपण सरळ रेषेचा विचार करतो. सरळ रेषेचा म्हणजे कसं, आत्ताची जी परिस्थिती आहे ती ह्या सरळ रेषेत सदैव राहणार आहे असा आपला एक साधारण विचार असतो. खूप चांगली असेल तर ती अशीच राहणार आहे असं वाटतं, खूप वाईट असेल तर ती तशीच राहणार आहे असं वाटतं. शेअर बाजार का कोसळला एका महिन्यामध्ये 50%नी, तर आत्ताची प्राप्त परिस्थिती आहे ती तशीच राहणार अशी लोकांना भीती वाटली म्हणून त्यांनी धडाधड विक्री केली. पण आपला विचार हा नेहमी चक्रकार असला पाहिजे, सायक्लिकल असला पाहिजे, की जी परिस्थिती आत्ता आहे ती तशीच राहणार नाही. इट विल बिकम सायक्लिकली डिफरंट. आत्ता वाईट असेल तर सायकल विल चेंज, आत्ता खूप चांगली असेल तर इट कॅन टर्न टुवर्ड्स वर्स. याचं भान जेव्हा आपण ठेवू, लिनियर थिंकिंग टू सायक्लिकल थिंकिंग, तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं मी म्हणेन. चुकीच्या गुंतवणुका होत नाहीत आणि सगळं जग घाबरलेलं असताना आपल्या गुंतवणुका होतात. आणि त्याचा जो मगाशी म्हणून मी म्हटलं की टायमिंग इज एव्हरीथिंग, तर ते याच्याशीच अधोरेखित किंवा याच्याशी संलग्न असलेला विषय आहे. हा शिरंग सर. हां, याचं अजून एक कारण मला सांगावं असं वाटतं की बरेच वेळा आपल्याला एक टेम्पटेशन असतं फॉर डायव्हर्जन ऑफ फंड्स, की आपल्याकडे जरा पण थोडासा सरप्लस आला की आपल्याला काहीतरी एकदम उपरीती सुचते की एक नवीन प्रॉडक्ट काढूया, नवीन फॅक्टरी काढूया, नवीन मार्केट्समध्ये जाऊया. थोडेसे पण सरप्लस आले की आपल्याला एकदम खूप डायव्हर्सिफाय करावं असं वाटतं. आणि ते डायव्हर्सिफिकेशन करताना कधी ते सक्सेसफुल होतं, कधी नाही होत. पण बरेच वेळेला तो एक इम्पल्सिव्ह डिसिजन असतो, रिसर्च ओरिएंटेड डिसिजन नसतो. का डिसिजन असतो, जसं तुम्ही म्हणत असाल की आज मला भरपूर बँकेत पैसे दिसत आहेत माझ्या, राईट. मग लोक म्हणतात अरे आयडल पडलेत, यांचं 16% लॉजिक लावलं तर तो घाबरून जाईल की आयडल पडलेत, राईट. तर कुठेतरी घालावे. पण ते घालताना किंवा ते डायव्हर्सिफाय करताना त्याच्या मागे आपली त्या बिझनेसमधली शॉक ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे का, आपल्याकडे ते एक्सपर्टीज आहे का, आपल्याकडे ते टेक्निकल नॉलेज आहे का, हे सगळा विचार न करता जेव्हा आपण डायव्हर्सिफाय करतो, हे पण एक मोठं कारण आहे की जसं तुम्ही म्हणा की दर 4 वर्षांनी जेव्हा कोविड येतो सारखी परिस्थिती येते तेव्हा ती खूप हिट करते, कारण की आपण चांगल्या वेळेला असे भलते डायव्हर्सिफिकेशन्स केलेले असतात जे आपल्याला नंतर झेपत नाहीत. सो ते पण एक इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. बरेच वेळा आपण आपल्या कॅश फ्लोजवर डिसिप्लिन ठेवत नाही. मी तुम्हाला अगदी प्रामाणिक उदाहरण देतो की बँकेने लोन सँक्शन केलं, बँकेने सांगितलं की तुमच्या नवीन बिल्डिंगसाठी हे 2 कोटीचं लोन आहे, आणि हे सर्रास हे एक्झाम्पल बघायला मिळतं. पण तुमची लँड ॲक्वायर झालेली नाही आहे, ते पैसे तुमच्याकडे अवेलेबल आहेत. सो प्रत्येक बऱ्याच सारख्या MSME काय विचार करतो, आत्ता मी हे 2 कोटीचं लोन उचलतो, इन्व्हेंटरीमध्ये टाकतो, माझं प्रोडक्शन वाढवतो, मग जेव्हा त्याच्यामधनं पैसा येईल तेव्हा माझी लँड आलेली असेल, मग मी त्यांनी ती बिल्डिंग बांधतो. सो पीपल यूज लॉंग टर्म कॅपिटल फॉर शॉर्ट टर्म पर्पज अँड पीपल यूज शॉर्ट टर्म कॅपिटल फॉर लॉंग टर्म पर्पज. हे जेव्हा तुम्ही मिसमॅच करतात तेव्हा मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की लॉंग टर्म कॅपिटल एकदा वर्किंग कॅपिटलमध्ये टाकलं की ते कधीच परत येत नाही. मग जेव्हा ती लँड मिळालेली असते तेव्हा बिल्डिंगला पैसा नसतो. सो जसं आपण म्हणतो की राईट कॅपिटल फॉर राईट यूज, जेव्हा तुम्हाला बिल्डिंगला पैसा मिळाला आहे तो तुम्ही स्ट्रिक्टली बिल्डिंगसाठीच वापरायचा. तुम्हाला समोर कितीही संधी असली तरी ती इन्व्हेंटरीमध्ये तो पैसा टाकायचा नाही. हे जे टेम्पटेशन जेव्हा आपण कंट्रोल करू ना तेव्हा असे 4 वर्षाचे पिरियड येणार नाहीत. नाही ॲब्सोल्युटली. मला वाटतं कोविड आपण चायनासारखी आपणच स्वतःकरता परिस्थिती तयार करतो. म्हणजे ॲड हिअर व्हेरी राईटली एक्सप्लेन बाय सर. सो जसं आपण विचारलं होतं की नवीन एंटरप्रेनरनी कशी स्वतःची तयारी केली पाहिजे. सो सिमिलरली काय होतं की
ही सगळी एक्सपिरियन्सेस म्हणजे लॉंग टर्म फंड डायव्हर्जन टू शॉर्ट टर्म युजेस अँड शॉर्ट टर्म फंड डायव्हर्जन टू लॉंग टर्म युजेस हे आम्ही बऱ्याच युनिट्समध्ये बघितलेली असतात. सो इथे मी आय लाईक टू ॲड आम्ही एक मिशन समृद्धी म्हणून केलेलं आहे आमच्या बँकेमध्ये, वेर इन वी हँडहोल्ड अवर एक्झिस्टिंग बॉरोवर्स आणि त्यांना ही एक्सपिरियन्सेस आम्ही शेअर करतो की कुठल्या सिमिलर टाईप ऑफ युनिटमध्ये अशी प्रॉब्लेम्स आलेली आहेत किंवा हाऊ टू बिल्ड अप युअर ओन बॅलन्स शीट्स विदिन अ पिरियड ऑफ 2 years सो दॅट यू कॅन गो फॉर द नेक्स्ट एक्सपान्शन. सो ही गायडन्स एक हँड होल्डिंग प्रकार आम्ही वी डू इट ॲट आवर बँक फॉर आवर एक्झिस्टिंग बॉरोवर्स विच मेक देम प्रिपेअर्ड फॉर नेक्स्ट जम्प विच दे वॉन्ट टू टेक इन अ स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट. Okay. Again, you are coming to the transparency, be as transparent as possible and make your banker a partner basically in your business. Fair. अभिजित सर, अजून एक प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही इक्विटीच्या बाबतीत बोलत होतात, तर आम्हाला काय सवय एकतर टिपवर चालायची किंवा समजा अडाणी पळतोय तर अडाणीमध्ये इन्व्हेस्ट करायचा, कधी रिलायन्स पळतोय तर रिलायन्समध्ये इन्व्हेस्ट करायचा. तर व्हॉट आर युअर टिप्स और सजेशन्स ऑन द इक्विटी इन्व्हेस्टिंग? म्हणजे हल्ली काय झालं आहे की शॉर्ट टर्म कशाला म्हणायचं आणि लाँग टर्म कशाला म्हणायचं हेच जरा डेफिनेशनचा इश्यू झाला आहे. म्हणजे हल्ली असं गमतीने म्हणतात की शॉर्ट टर्म म्हणजे सकाळी 9:30ला घेतला आणि 10:30ला विकला, आणि लाँग टर्म म्हणजे सकाळी 9:30ला घेतला आणि दुपारी 3ला विकला, म्हणजे तो लाँग टर्म झाला असं. तर मुख्य मी नेहमी असं म्हणेन की म्हणजे आता मराठी माणूस हा शेअर बाजाराबद्दल जागृत झाला ही खूप चांगली गोष्ट आहे, पण एक गल्लत अशी झाली आहे की गुंतवणूक म्हणजे ट्रेडिंग असं वाटायला लागलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ट्रेडिंगच्या मागे लागता शेअर बाजारामध्ये त्यावेळेला तुमचा जो व्यवसाय आहे, तुमचा जो उद्योग आहे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. मी तुम्हाला अशी विनंती करेन की ट्रेडिंगच्या चुकूनही मागे लागू नका. ते खूप आकर्षक आहे, पण लक्षात ठेवा ट्रेडिंग इज अ झिरो सम गेम. जेव्हा तुम्ही प्रॉफिट बनवता तेव्हा कोणतरी लॉस करतोय, त्यामुळे ते कॉम्पेन्सेट होतं. पण इन्व्हेस्टिंग इज नॉट अ झिरो सम गेम. तुम्ही पैसे बनवता, दुसराही पैसे बनवू शकतो, तिसराही पैसे बनवू शकतो. एवढ्या अनंत जागा तिथे आहेत की तुम्ही पैसे बनवू शकाल. या पूर्ण वर्षामध्ये 22-23 मध्ये म्हणजे माझं स्वतःचा करंट इन्कम हे अनसर्टन असताना मला फक्त 3दा शेअर्स विकायला लागले 22-23 मध्ये. सो आय हॅव नॉट सोल्ड मोर दॅन 3 times इन लास्ट 7 months ऑफ दिस फायनान्शियल इयर. त्यामुळे तुम्हाला अकारण घेत विकत राहणं हा आपला कधीही म्हणजे त्याच्यात थ्रिल आहे. ट्रेडिंग इज रिअली थ्रिलिंग. दुर्दैवाने काय झालं या कोविडच्या काळामध्ये उद्योजकांचंच नाही, एक्झिक्युटिव्हच्या कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला नव्हतं, वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे त्या सगळ्याचा उपद्व्याप तो शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करणं हा झाला. पण माझी कळकळीची विनंती तुम्हाला आहे की तुम्ही त्या ट्रेडिंगच्या मागे लागू नका. तुमची धंद्यातली गुणवत्ता कशी वाढवता येईल ह्याच्यामध्ये गुंतवा. ती गुंतवणूक तुम्हाला दीर्घकालीन परतावा चांगला देईल. तो तात्कालिक ट्रेडिंगच्या मोहामध्ये जाऊ नका असं मी मुद्दामून अधरेखून सांगेन. पण चांगल्या कंपन्या निवडून फापट पसारा न करता तुम्ही खूप चांगला, आणि त्याच्यामध्ये मी आणखीन एक मुद्दामून सांगेन की त्याला मी एक गमतीने पार्टी टॉक इन्व्हेस्टिंग म्हणतो. पार्टी टॉक इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? समजा मी एखाद्या पार्टीत गेलो तर मला टाटा मोटर्सबद्दल पण अधिकारवाणीने बोलता यायला पाहिजे, टाटा स्टीलवर पण बोलता यायला पाहिजे, इन्फोसिसवरती पण 4 वाक्य टाकता यायला पाहिजेत, आणखीन कंपन्यांवरती टाकता यायला पाहिजेत. पण त्याला मी पार्टी टॉक इन्व्हेस्टिंग म्हणतो. किंवा ॲनालिस्टनी अरे ह्या ॲनालिस्टनी हे सांगितलं आहे म्हणून गुंतवणूक करणार, ह्याला मी पार्टी टॉक इन्व्हेस्टिंग म्हणतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. डोंट वेस्ट युअर टाईम अँड मनी बिहाइंड इट. तुम्ही ज्या कंपनीवरती अभ्यास कराल, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती कुठल्या कंपन्यांबद्दल बोलत नाही आणि इथेही बोलणार नाही. 2019च्या काळामध्ये मी एक स्मॉल कॅप कंपनीचे शेअर सातत्याने घेत होतो. माझ्या बायकोला नेहमी असं वाटायचं की काय तुम्ही बरे आहात ना असं, की आपलं कधी. मी तिला म्हटलं मगाशी आपला विषय झाला, त्या कंपनीचा स्वतःचा विमानतळ आहे ज्याच्यावरती MRO ॲक्टिव्हिटी चालते. त्याच्या शेअरची जी किंमत होती ती जमीन 50 रुपये स्क्वेअर फूटनी घेण्यासारखी होती. म्हणजे 500 रुपये स्क्वेअर फूटनी तुम्ही कुठेतरी लांब गेलात तरी तुम्हाला 500 रुपये स्क्वेअर फूटनी जमीन मिळायची नाही. शेअर घेऊन मला 50 रुपये स्क्वेअर फूटनी जमीन मिळत होती विथ अ क्लीन फायनान्शियल स्टेटमेंट्स. मी म्हटलं ह्याच्यासारखी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी नाही. आणि मगाशी त्याचा आपण उल्लेख केला की यू हॅव टू टेक अ कॉन्ट्रेरियन व्ह्यू.
जेव्हा जग ज्याच्या मागे लागतं त्याच्या मागे आपण कधीही लागून कधीही पैसे बनत नाहीत. जग जो विचार करत नाही तो विचार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचे पैसे बनणार आहेत, हे लक्षात घ्या. आज 3 वर्ष झाली, त्याची किंमत 6 पट झालेली आहे. म्हणजे हे जे आहे हे तुमच्या कन्व्हिक्शन बाईंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही फापट पसारा किती वाढवता, तुम्ही किती त्या शेअरबद्दल बोलू शकता अधिकारवाणीने, कोणीही बोलू नाही शकत. आणि हे जे सगळे बोलतात त्यांना मी बोलके पोपट म्हणतो. त्याचा काहीही उपयोग नसतो. तुम्ही 5 कंपन्या निवडा, त्याचा चांगला अभ्यास करा, त्या धंद्यांचा अभ्यास करा, त्या धंद्यापासून शिका. तुमच्या धंद्यामध्ये पण त्याचा उपयोग होईल. त्या धंद्यातनं जे त्या कंपनीच्या ॲनालिस्ट मीटना फोन कॉलने अटेंड करा, तुम्हाला खूप चांगले पर्स्पेक्टिव्ह मिळतील. तुमचा धंदा कसा सुधारायचा ह्याच्याबद्दल चांगल्या टिप्स मिळतील. पण कोणतरी बोलका पोपट तिकडे जाऊन कुठल्या तरी कंपनीबद्दल बोलतोय, कृपा करून अशा गुंतवणुका करू नका. ते तुम्हाला कधीही सुपिरियर रिटर्न्स देणार नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. त्याऐवजी मगाशी जसा मी उल्लेख केला, तुम्हाला जर वेळ नसेल शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला, निफ्टी इंडेक्स फंड घ्या. तो अर्थव्यवस्थेबरोबर वाढेल, तो तुम्हाला 16-16.5% रिटर्न सहजतेने देईल, काहीही तुम्ही कष्ट न करता. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. माझ्या 2 सहकार्यांना पण बोलायची संधी मिळाली पाहिजे. नाही नो नाही सर, की जे कंपन्या आहेत किंवा जे शेअर ब्रोकर्स आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट, त्यांना लाँग टर्ममध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट झाली तर फायदा मिळतो म्हणून ते असं बोलतात की काय. आता आमच्यासारख्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इज इम्पॉसिबल. म्हणजे वेन कॅन वी सी द कलर ऑफ मनी. परंतु शॉर्ट टर्ममध्ये देखील काही कंपन्या, पॉलिकॅब आहे किंवा स्टील स्ट्रीप ड्रिल्स आहेत किंवा रामकृष्ण फॉर्जिंग आहेत, अशा कंपन्यांनी 2-3-4-5 महिन्यात बरंच माया गोळा केलेली आहे. मग ती जे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स आहेत, आमच्यासारख्या फालतू लोकांना देखील कळतं की काय घ्यावं काय नाही आणि कशात वरती येते. मग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट वाय दे डोंट गिव्ह अस द प्रॉपर ॲडवाईस दॅट विदिन 2 years टाईम, विदिन 3 years टाईम वी कॅन सी द कलर ऑफ मनी. असं होत नाही. पण माझ्या देशात टोमॅटो किंवा अंडी येऊ नयेत म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर देऊ की नाही मला संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण मला असं मला असं वाटायचं की इन्व्हेस्टिंग हा पण फायनान्सचा भाग आहे असे माझी समज होती. दिस डिस्कशन इज ऑल अबाउट हाऊ यू बिकम फ्रॉम लोन टेकर टू इन्व्हेस्टर बेसिकली, राईट? बरोबर. तर ते फ्रीडमचा भाग आहे इन्व्हेस्ट. बरोबर. फ्रीडम हा म्हणजे आपल्याला बेसिकली आपण सदैव कोणावरती ते दुसऱ्यावर अवलंबून राहू नये, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता त्याच्यावरती साहेब मी खरंच टिप्पणी करणार नाही, कारण तो त्या प्रत्येकाच्या वृत्तीचा आणि हेतूचा भाग आहे. परंतु मी असं म्हणेन की आपले पैसे आपल्याला सांभाळायला पाहिजेत, आपण कोणी दुसऱ्याच्या नादाला लागू नये. आणि माझा अनुभव असा आहे की हटके इन्व्हेस्टमेंट्स ऑलवेज मेक मनी. तुम्ही जे सगळं एनिथिंग विच इज वाईडली नोन, एखादा ॲनालिस्ट सांगतोय किंवा एखाद्या चॅनलवरती सांगितलं जात आहे, जे 20 लाख लोकांना माहिती आहे, ती गुंतवणूक कधीच तुम्हाला पैसे मिळवून देणार नाही. म्हणजे याचा अर्थ असं नाही की ती गुंतवणूक वाढणार नाही असं माझं म्हणणं नाही, पण ज्या मल्टिप्लायर इफेक्ट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला वेगळ्या दिशेने विचार करून करावा लागतो. आता मी एक मुद्दा म्हणून इथे फक्त सांगतो आणि विषय थांबवतो. माझ्या fin-Trenica चॅनलवरती मी होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांची गुंतवणूक ह्याच्याबद्दल विस्तृत चर्चा केलेल्या आहेत. तुम्ही मुद्दामून त्याचा शोध घ्या. इन्व्हेस्टिंग थ्रू होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीज, ही मेथड मी एक साधारण 12 वर्षापूर्वी डेव्हलप केली. त्याची मेरिट्स डिमेरिट्स सगळं मी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. तुम्ही त्याचा लाभ घ्या एवढी मी तुम्हाला विनंती करतो. इतरही अनेक मार्ग आहेत, पण हटके विचार करा आणि स्वतःच्या अभ्यासाने तुम्ही गुंतवणूक जी कराल ती तुम्हाला खूप चांगला न्याय मिळवून देईल, रादर दॅन डिपेंडिंग ऑन समबडी एल्सेस ॲडवाईस. एवढंच मी म्हणेन. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. चॅनलचं नाव आहे फिन FI ट्रेनिका. ट्रेनिंग जे असतं त्यातली ट्रेनिका TRAINICA. त्याच्यावरती 90हून अधिक फायनान्स व्हिडिओज आहेत, जे साहेबांना फायनान्सिंग आणि त्यातली तत्व जे मगाशी श्रीरंग सरांनी सांगितलं लिव्हरेजच्या बद्दल, त्याच्याबद्दलही 90हून अधिक व्हिडिओज आहेत.
ते फायनान्सशी निगडीत आहेत. 90हून अधिक व्हिडिओज हे इन्व्हेस्टिंगशी निगडीत आहेत. fin-Trenica चॅनलवरती आपण अवश्य ते बघावेत. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या व्हिडिओचा समावेश आहे. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. वी कॅन क्विकली टेक 2-3 क्वेश्चन्स यू नो. या तर आम्ही लोन वरती घ्यावा का मशीन लीज तुम्ही एकदम कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट प्रश्न विचारलेला आहे. सो मी न्यूट्रल राहून उत्तर देतो. मशीन फायनान्सिंग हा एक खूप मोठा विषय आहे आणि प्रत्येक MSMEला मशीन फायनान्सिंग हे अतिशय गरजेचं आहे. हल्ली 2 ते 3 प्रकारचे मशीन फायनान्सिंगचे प्रॉडक्ट्स आलेले आहेत. एक म्हणजे तुम्ही स्वतःच्या पैशाने मशीन घेऊ शकता, ज्याला आपण फायनान्समध्ये स्वतःची इक्विटी फायनान्सिंग असं म्हणतो, की आपला जो सरप्लस आहे किंवा आपले जे पैसे त्यांनी आपण मशीन घेतो. दुसरं म्हणजे आपण लोननी आपण मशीन घेऊ शकतो. त्याच्यात 2 प्रकारचे लोन्स तुम्हाला मिळू शकतात. एक बँक लोन मिळतं. हल्ली बरेच सारखे नॉन बँक फायनान्स कंपनीज आहेत जे तुम्हाला मशीन लोन देतात. बरेच सारखे बँकिंग आणि नॉन बँक फायनान्स कंपनीज जेव्हा ते चांगल्या प्रकारच्या मशिनरीला लोन देतात तेव्हा ते बऱ्याच लोक, सगळे म्हणत नाहीत, बरेच लोक कोलॅटरल पण घेत नाहीत, फक्त मशीन ही सिक्युरिटी म्हणून ठेवतात. सो तुमचं 1 कोटीचं मशीन असेल तर तुम्हाला मे बी 80 लाखाचं लोन मिळेल आणि ते लोक बरेच वेळा 1 कोटीची तुमचं घर किंवा प्रॉपर्टी वगैरे मागत नाहीत. बरेच सारखे असे बँक्स आणि नॉन बँक फायनान्स कंपनीज आलेल्या आहेत ज्या कोलॅटरल फ्री मशीन लोन देतात, पण मशीन चांगली पाहिजे. तिसरा जो प्रॉडक्ट आहे जो तुम्ही अवेल करू शकता विच इज मशीन लिझिंग. म्हणजे ते मशीन तुम्हाला लाँग टर्म लीजवर मिळतं. 3 वर्ष ते 5 वर्ष, कधी 7 वर्ष, आणि तुम्ही त्या लीज रेंटल भरायचं. जसं तुम्ही ऑफिस प्रिमाइस लीजवर घेता तसं तुम्ही मशीन पण लीजवर घेऊ शकता आणि तुम्ही नंतर त्या पिरियड संपल्यानंतर तुम्हाला लिझिंग कंपनी बरेच ऑप्शन्स देते, तुम्ही त्या मशीनचं काय करू शकता. आता या तिन्ही कधी आपण सिलेक्ट करायच्या आणि काय सर्कमस्टन्सेसमध्ये सिलेक्ट करायचं हे महत्त्वाचं आहे. पण हल्ली असं झालेलं आहे त्याच्यात 3 का 4 फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवण्याचं की आपली मशीन किती एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्याची आणि दुसरी म्हणजे आपल्या मशीनची टेक्नॉलॉजी किती फास्ट चेंज होती आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुम्ही एक CNC किंवा VMC मशीन लावलं तर त्याची टेक्नॉलॉजी फार डिस्ट्रप्टिव्ह नाही आहे. ती अशी दर 5 वर्षांनी अशी काय भयानक प्रमाणे चेंज होत नाही. काय फक्त एक डॅशबोर्ड बदलतो, डिजिटल बटणं येतात, PLC बदलतं. पण तुम्ही एक MRI लावलं, तुमचं समजा डायग्नोस्टिक सेंटर असेल आणि तुम्ही MRI लावलं तर 1.5 टेस्लापासून आता 6 टेस्ला, 5 टेस्ला, 7 टेस्ला जे MRI मशीन तुम्हाला 1-1.5 कोटीला मिळायचं ते आता एक MRI मशीन 4.5 कोटी, 5 कोटीवर गेलेलं आहे. तर जेव्हा तुमच्या मशिनरीची टेक्नॉलॉजी चेंज व्हायचं असतं तेव्हा तुमचे मशिनरी फायनान्सिंगचे प्रॉडक्ट्स बदलतात. सो तुम्ही लोन घेतलं किंवा स्वतःहून पैसे लावून मशिनरी घेतली तर टेक्नॉलॉजी बदलल्यावर त्या मशिनरीचं काय करायचं किंवा लिझिंगमध्ये समजा कुठली लिझिंग कंपनी म्हणाली की आम्ही तुम्हाला मशीन अपग्रेड करून देऊ तर काय करायचं, हे सगळे फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत. पण हल्ली मार्केटमध्ये बरेच प्रॉडक्ट्स आलेले आहेत तुम्हाला कपॅसिटी ॲडिशन, कपॅसिटी बिल्डिंग करायला, आणि ते नेचर ऑफ मशिनरीवर पण अवलंबून असतं, नेचर ऑफ प्रोजेक्टवर पण अवलंबून असतं. काही मशीन्स लगेच तुम्हाला इन्कम जनरेशन करायला देतात, काही मशीन्सना गेस्टेशन पिरियड असतो आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर थोडा वेळ लागतो. ते बघून पण जसं आपण डिस्कस करत होतो कॅश फ्लोज, की ते मशीन कॅश फ्लोज कधी जनरेट करणार त्याप्रमाणे पण तुमचं नेचर ऑफ फायनान्सिंग डिसाईड होऊ शकतं. Anybody has got any questions? You know, we can take quickly 2-3 questions. Perfect. I am working with an IT company and I am finding it difficult to grow because bank is not giving me any loan and I don't have any asset. So how do I do it? Certain non-collateralized loans also available, wherein certain government support is provided by way of CGT, MSc and such kind of schemes. So you may approach the bank with such products. We are banking with ICICI and TJSB, but none of them are giving me any government bank loans.
That will happen because again you need to discuss your business model. If at all they grow confidence in your business that there is a viability going ahead. No, but on the business model, you are banking with them for whatever transactions you are doing. But on the business model, because banks on one side are eager to lend, on other side they are governed by certain limitations which are formed by RBI. So if the business confidence is there and if it fits into that segment, bank will certainly lend. So but discussion has to be proper so that they grow in that confidence. Yeah. You had another question. Builders, they find very difficult to get the funds from the bank. So what are the strategies for the developers to get, basically small and medium developers? Big developers are any which ways they are sitting on the cash cows. So for a small and medium developers, what are the strategies to get the finance from the bank? And second one is for the Abhijit sir, for the new entrepreneurs and the business owners, what are the strategies to create a wealth and how to shift their consciousness and awareness from the funding and business and loan to the investing and the wealth creation core pursuit? Shall I address the first one? So really take on this sector, but which is not the case with commercial banks. So again, you can approach a commercial bank with your whatever schemes you are coming with, explain the cash flow cycles. Because I can tell you for sure, banks are eager to lend to real estate sector. There is no, what you say, negative feeling on that. सो इन टर्म्स ऑफ वेल्थ क्रिएशन, मी मगाशी म्हटलं तसं चक्रवाढाचं जे तत्व आहे ते फार महत्व आहे, कंपाऊंडिंग प्रिन्सिपल. आणि जे टायमिंगचा विषय, आता माझ्या चॅनलवरती एक असाही मी व्हिडिओ मुद्दामून टाकलेला आहे आणि माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये डाउनलोडेबल एक्सेल टूल्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आजचा शेअर बाजार हा गुंतवणुकीसाठी चांगला आहे का नाही हे कसं शोधायचं, तर त्याच्यासाठी एक टूल दिलेला आहे. तुम्ही आजचा दिनांक टाकलात आणि तिथे जर आजची निफ्टी टाकली तरी तुम्हाला इंडिकेटर्स मिळतील, ते एक्सप्लेन केलेले आहेत त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये एक जे महत्त्वाचं तत्व आहे की कुठलीही गुंतवणूक ही समजून करायची असते. थोडंसं मी इथे SIP साठी एवढ्यासाठी बोलतोय की माझ्या चॅनलवरती एक असाही व्हिडिओ आहे, त्याचं नाव आहे SIP मिथ्स अँड रियालिटी. SIP हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती अग्रेसिव्हली मार्केट केला गेलेला आहे की दॅट इज द राईट वे ऑफ इन्व्हेस्टिंग. पण SIPचा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की इट टेक्स अवे युअर राईट टू थिंक. तुम्ही काय करता, दर महिन्याला तिथे पैसे टाकता विचार न करता. सो द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ इन्व्हेस्टिंग इज थिंक अँड इन्व्हेस्ट, अँड SIP टेक्स अवे युअर राईट टू थिंक. सो एनिथिंग विच टेक्स अवे युअर राईट टू थिंक इज नॉट एन इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे योग्य वेळ साधणं आणि त्याचं योग्य टूल्स वापरणं, म्हणजे माझंच टूल असं माझं म्हणणं नाही, इतरही तुम्ही टूल्स बघा की ज्याच्यामुळे इफ यू आर एबल टू फाइंड किंवा नाही दिस इज अ ग्रेट टाइम टू इन्व्हेस्ट, सो टायमिंग इज एव्हरीथिंग, तर तुम्ही जर त्यावेळेला पैसे टाकले तर तुम्हाला कंपाऊंडिंग खूप अधिक चांगल्या प्रमाणे होईल. याच्या उलट जर तुम्ही वाटेल त्या वेळेला गुंतवत राहिलात, बाजार चढलेला आहे तरी पैसे गुंतवले, बाजार खाली आहे तरी गुंतवले, हे करण्याची गरज नाही. गुंतवायचं केव्हा आणि बाहेर केव्हा पडायचं याचं भान ठेवणं हे गुंतवणुकीचं महत्त्वाचं तत्व आहे. मी आत्ता एवढंच सांगेन. थँक्यू सो मच सर. हा गेले वर्ष दीड वर्ष मला विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा एक थोडा असा प्रॉब्लेम आहे की ते केव्हा स्कीम्स आणतात की ज्या वेळेला खूप चांगला ट्रॅक रेकॉर्ड दाखवू शकतात, तेव्हा जेव्हा रिटर्न खूप चांगले एखाद्या योजनेमध्ये मिळालेले असतात. गोल्ड फंड किंवा मगाशी तुमचा सोन्याचा प्रश्न होता, 2012 साली खूप मोठ्या प्रमाणावरती गोल्ड फंड्स म्युच्युअल फंडाने आणले. जेव्हा सोन्याचा भाव हा 2009 मध्ये 13,000 असलेला 32,000 झाला, त्यावेळेला प्रचंड चांगला ट्रॅक रेकॉर्ड दाखवता येतो म्हणून गोल्डच्या योजना आल्या. आणि त्यानंतर आपण बघितलं की सोनं 23,000वर आलं नंतर, कारण हे चक्राकार फिरतं सगळं. तर त्यामुळे ग्लोबल इन्व्हेस्टिंग हे केव्हा फॅड बनलं की ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये रिटर्न दिसले. जे टेक्नॉलॉजी फंडामध्ये, ज्यांनी US टेक्नॉलॉजी फंडामध्ये गुंतवले असतील ते आज हाय हंत करत असतील, कारण ते चक्राकार आहे.
ते लिनियर नाही आहे. त्यांनी जे पूर्वी रिटर्न दिले ते तुम्हाला देणार नाही. आता सगळेच टेक्नॉलॉजी स्टॉक्स US मधले गडगडले गेल्या वर्षभरामध्ये. त्यामुळे मी असं म्हणेन की आज गुंतवणुकीसाठी भारतासारखा दुसरा देश नाही. प्रचंड संधी असलेला आपला देश आहे, प्रचंड संधी. म्हणजे आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट द फ्युचर ऑफ आवर कंट्री थँक्स टू युअर एंटरप्रेन्योरशिप. पण त्याचबरोबर ज्या प्रकारच्या संरचना आपल्या देशामधल्या बदललेल्या आहेत त्याचा खूप चांगला सुपरिणाम आपल्याला पुढच्या 10 वर्षामध्ये दिसणार आहे. सो आय वुड कॉंग्रॅच्युलेट यू बिकॉज यू आर अन एंटरप्रेन्योर, यू आर क्रिएटिंग वेल्थ आणि द नेशन इज ऑल्सो गोइंग टू क्रिएट इनॉर्मस वेल्थ. डोंट थिंक ऑफ एनी कंट्री अदर दॅन इंडिया राईट नाव, असं मी म्हणेन. थँक्यू सर. सो विल कन्क्लूड इट. Thank you, sir. It has been very great session, you know. Yeah, please. एक लास्ट कन्क्लुडिंग थॉट फ्रॉम माय साईड पर्सनली. व्यवसायाचा विचार करतो हल्ली. फंडिंग, स्टार्टअप फंडिंग, इक्विटी फंडिंग, खूप सगळं वेंचर कॅपिटल कोणी काय असं हल्ली खूप अशी पूर्ण वेव आहे फंडिंगची. मला सगळ्या एंटरप्रेन्युअर्सना, MSMEsना आणि एकच रिक्वेस्ट आहे की फंडिंगसाठी धंदा सुरू करू नका. धंदा सुरू करा प्रॉब्लेम सॉल्व करायला, तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस विकायला. फंडिंग विल बी अ डेरिव्हेटिव्ह ऑर अ फ्यूल विच विल ड्राईव्ह युअर बिझनेस. बरेच यंगस्टर्स हल्ली फंडिंग मिळावं म्हणून बिझनेस सुरू करतात, कुठला प्रॉब्लेम सॉल्व करायला म्हणून बिझनेस सुरू करत नाहीत. तर असा एक कन्क्लुडिंग थॉट सोडायचं आहे मला तुमच्यावर की ट्राय टू स्टार्ट अ बिझनेस विच सॉल्व्स अ प्रॉब्लेम विच ॲड्रेसेस अ मार्केट दॅट सर्व्स अ कस्टमर. फंडिंग विल फॉलो. डोंट स्टार्ट अ बिझनेस टू गेट फंडिंग. परफेक्ट, ग्रेट, ॲब्सोल्युटली ग्रेट. थँक्यू सर. तुमचं जे गायडन्स भेटलं म्हणजे इट हॅज बीन ग्रेट की कसं बँकर्स बरोबर ट्रान्सपरंट राहावं. कारण आपण बँकर्स म्हणजे the way we are grown up, you know, stock statement inflate kara, ye kara. So you have guided us properly and the bankers will help us, you know, to take the business forward. Whereas, you know, Shirang sir, your inputs on several aspects of leverage, cash flow management and all are great, you know. त्याच्यामुळे ते हेल्पच होईल कसा बिझनेस मॅनेज करायचा आणि बिझनेस मॅनेजमेंटमधून पैसा कसा कमवायचा आणि त्याला कुठं इन्व्हेस्ट करायचं. सर थँक्यू सर मच फॉर युअर गायडन्स. वी रिअली अप्रिशिएट यू. एक जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. Thank you, sir.